हिंदू पंचांगानुसार एका वर्षात 2 आयन असतात, म्हणजेच वर्षातून 2दा सूर्याच्या स्थितीत बदल होत असतो आणि या बदलाला उत्तरायण आणि दक्षिणायन असं म्हणतात. शास्त्रानुसार सूर्य जेव्हा मकर राशीतून मिथुन राशीत जातो तेव्हापर्यंतच्या काळाला उत्तरायण असं म्हणतात. हा कालावधी 6 महिन्यांचा असतो. त्यानंतर सूर्य कर्क राशीतून धनु राशीत जातो त्या काळाला दक्षिणायन असं म्हणतात. हा कालावधी देखील 6 महिन्यांचाच असतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार एका वर्षात 6 ऋतू असतात. जेव्हा सूर्य उत्तरायणात येतो तेव्हा शिशिर, वसंत आणि उन्हाळा असे 3 ऋतू येतात आणि जेव्हा सूर्य दक्षिणायनमध्ये असतो तेव्हा पावसाळा, शरद ऋतू आणि हेमंत ऋतू असतात. 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर उत्तरायण सुरू होते. वैदिक काळात उत्तरायणाला देवयान असं म्हणतात आणि दक्षिणायनाला पितृयान असं म्हणतात. मकर संक्रांतीनंतर माघ महिन्यात उत्तरायणापासून सर्व शुभ कार्य सुरू होतात. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलत असला तरी ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे मकर राशीत जाणे फार महत्त्वाचे मानले जाते. हे दोन्ही मुख्य ग्रह एका राशीत एका स्थानी असताना त्यांच्या आशीर्वादात आलेले मरण मोक्षदायी ठरते असं म्हटलं जातं. तसे असले तरी मृत्यू आपल्या हाती नसतो, परंतु तो चांगल्या पद्धतीने यावा अशी आपल्या सर्वांचीच इच्छा असते. विशेषतः हिंदू धर्मशास्त्राच्या मान्यतेनुसार दक्षिणायनात मृत्यू येऊ नये अशी अनेक जण प्रार्थना करतात. म्हणून पितामह भीष्म यांनी देखील उत्तरायण सुरू होईपर्यंत मृत्यू लांबवला होता, कारण त्यांना त्यांच्या पुण्याईमुळे इच्छा मरणाचा वर मिळाला होता. भीष्माचार्यांना इच्छा असेल तेव्हाच मरण येईल असा वर त्यांना मिळाला होता. त्यामुळे युद्धात शिखंडीला पुढे करून अर्जुनाने जेव्हा त्यांच्यावर बाण मारला होता तेव्हा ते घायाळ होऊन पडले होते. त्यावेळी दक्षिणायनाचा काळ सुरू होता. अंधाराचे प्राबल्य होते. मात्र उत्तरायणात अंधार कमी होऊ लागतो आणि शुभ कार्याला सुरुवात होते. म्हणून आपल्याला मृत्यू उत्तरायण सुरू झाल्यानंतरच मिळावा अशी इच्छा भीष्माचार्यांनी प्रकट केली होती. त्यांच्या इच्छेप्रमाणे अर्जुनाने बाणाची शय्या तयार केली. त्यानंतर त्यावर पडलेले भीष्माचार्य उत्तरायणाची वाट बघत 28 दिवस शरशय्येवर पडून राहिले. शेवटी उत्तरायणात त्यांनी प्राण सोडले. यावरून एखादा माणूस बरेच दिवस आजारी असून मृत्यूच्या दारात असेल आणि त्याचा प्राण जात नसेल तर तो शरपंजरी पडला आहे असा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. भीष्माचार्यांसारखे आपण पुण्यवान तर नाही, त्यामुळे इच्छा मरणही आपल्या हाती नसते. तो अधिकार आपल्याला ना प्रकृतीने दिला आहे ना कायद्याने, परंतु चांगले मरण यावे यासाठी आपण प्रार्थना नक्कीच करू शकतो. यावर अनेक जण म्हणतील की मरण कधी चांगले असते का? तर हो, ज्याप्रमाणे चांगल्या घरात जन्म व्हावा असे आपल्याला वाटत असते त्याप्रमाणेच अनेक यातनांनी, आजारांनी, अपघाताने मृत्यू न येता चटकन बोलवणे यावे आणि आत्म्याला आपल्या पुढच्या प्रवासासाठी पटकन संधी मिळावी असे वाटणे यालाच म्हणतात चांगले मरण. यासाठी पूर्वीचे लोक रोज देवाकडे प्रार्थना करत. मृत्यू अटळ आहे, तो कधी ना कधी येणारच आहे. इहलोकीचा प्रवास संपवून प्रत्येकाला परलोकात जायचेच आहे. चांगले, निरोगी, आनंदी, उत्साही आयुष्य जगून शेवटचा प्रवासही चैतन्यमयी प्रकाशाच्या दिशेने व्हावा हाच उत्तरायणात मृत्यू यावा यामागील सदहेतू मानला जातो. तुम्हाला याबाबत आधी काही माहिती होतं का? आणि ही माहिती तुम्हाला उपयोगाची वाटली की नाही याबाबत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.